मित्रांनो, माझं नाव जान्हवी खामकर आणि आज आपण चाललेलो आहोत सातारा ते महाबळेश्वर एका ट्रिपसाठी. तर चला आपल्या प्रवासाची सुरुवात करूया. पाच जा. वाट बघतोय कधी येते. आपण आता आलेलो आहोत साताऱ्याच्या प्रसिद्ध श्री छत्रपती संग्रहालयाच्या इथे. तर पाहू शकता झालं. आहे स्मृती उद्यान शहीद कर्नल संतोष यशवंत महाडिक यांचे. आपण पाहू शकता. आम्ही नाश्ता करायला थांबलेलो आहोत रिपको लँडच्या इथे आणि आता वाजलेत 10:39 आणि आम्ही 9:45 निघालो होतो घरातून. तर आता मी तुम्हाला आमच्या सगळ्या घरवाल्यांची ओळख करून देते ज्यांच्यावर आम्ही आता निघालेलो आहोत. हे आहेत माझे पप्पा जे आता ड्रायव्हिंग करतायत. इकडे बसली आहे माझी आई जे आमच्या सोबत ट्रिप एन्जॉय करायला आली आहे. नेक्स्ट आपण कॅमेरामॅन कडे बघूया जो की आहे माझा दादा आणि हे बाकी सगळं नाश्ता इथे आलेला आहे. तुम्ही पाहू शकता. आता आम्ही सुरू करतो. से ज्यादा हसी दोनों जहानों में तुमसा नहीं जीत ली आता आपण पोहोचलेलो आहोत महाबळेश्वर मध्ये आणि आता वाजलेत 12:04 म्हणजे 2 तासानंतर आपण महाबळेश्वरला पोहोचलेलो आहोत. आता आपण निघालो आहोत महाबळेश्वर टेम्पलला. तर चला आता जाऊया आपल्या तर आता आपण पोहोचलेलो आहोत श्री महाबळेश्वर मंदिरला आणि आता आपण आज चाललेलो आहोत जे की शंकराचं मंदिर आहे. आणि आता आतमध्ये जाऊया. आपल्याला काही आयडिया नाहीये. चल महाबळेश्वर देवाचे दर्शन करून आलो. तर तुम्ही पाहू शकता एवढी मोठी रांग आहे. आता रविवार असल्यामुळे इकडे मंदिर आहे. तुम्ही शिखरही पाहू शकता. तर आतमध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नाहीये त्यामुळे आम्ही तुम्हाला दाखवू शकलो नाही. पण महाबळेश्वर देवाची कथा अशी आहे की स्कंद पुराणांमध्ये लिहिलेली आहे की अतिबळ आणि महाबळ म्हणून 2 राक्षस होते आणि ते इथल्या लोकांना त्यांनी खूप त्रास दिलेला आणि त्याच्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांना त्यांचा खात्मा करण्यासाठी खाली यावं लागलं आणि अतिबळ राक्षसाचा विष्णूंनी वध केला. पण महाबळाला वरदान होतं इच्छा मरणाचं त्याच्यामुळे त्याला मारू नाही शकले. म्हणून मग तिन्ही देवांनी आदिमायेला प्रार्थना केली की तुम्ही याला मोहित करा आणि त्याच्यामुळे महाबळाने देवांकडून असे वरदान मागितले की मला तुमच्याच हाती मरण यावे. पण अशी एक इच्छा ठेवली की त्याच्या महाबळाच्या नावाखाली देवांनी इथे आपले अस्तित्व ठेवावे आणि देवांनीही मानली. त्याच्यामुळे महाबळाच्यासाठी विष्णूंनी इथे राहिले. परत अतिबळाच्या नावावरती महेश राहिले आणि सर्व सेनेच्यासाठी ब्रह्मा इथे राहिले आणि म्हणूनच याचा मिळून महाबळेश्वर असं देवाची इथे स्थापना झाली. तर ही अशी एक स्टोरी आहे. तुम्ही इथे पाहू शकता मंदिराला खूप लोक आहेत या स्टोरीसाठी. परत अजून एकही आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वर्ण तुलना केली होती जिजामात्यांची. म्हणजे एका तराजूवरती जिजामाता एका साईडला होत्या आणि इकडे सोनं होतं खूप सारं. तेवढं त्यांनी इथे दान केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता पूर्ण मंदिर. बाहेर बसलेलो आहोत अतिबळेश्वर मंदिराच्या बाहेर जे की महेश यांचं मंदिर आहे म्हणजे शंकरांचं मंदिर आहे ज्यांनी या राक्षसाचा वध केला. जसं मी तुम्हाला बॅक स्टोरी मध्ये सांगितलं होतं. बाकी आपण मंदिर बघू शकता पण आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाहीये. आता आपण पंचगंगा मंदिराच्या बाहेर उभे आहोत. या मंदिरामध्ये गायत्री, सावित्री, कोयना, वेण्णा आणि कृष्णा या 5 नद्यांचा उगम स्थान इथे आहे म्हणजेच जन्मस्थान. शिवाय सरस्वती आणि भागीरथी नदी यांचा उगमस्थान गुप्त आहे असं मानलं जातं. पण भागीरथी नदी 12 वर्षानंतर आणि सरस्वती नदी 60 वर्षानंतर कृष्णा नदीला येऊन भेटते असं मानतात.
हे इथल्या मंदिरामध्ये असं सांगितलेलं गेलं आहे. बाकी इथे ही व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी अलाउड नाहीये, त्याच्यामुळे आम्ही काही दाखवू शकत नाही. जा की. कृष्णामाई मंदिराच्या बाहेर उभे आहोत, जिथे कृष्णा नदी, जी सर्वात ज्येष्ठ नदी मानली जातं, तिचं उगमस्थान आहे. आणि या मंदिराची पुराणांमध्ये उल्लेख असा आहे की 5 पांडव जेव्हा त्यांच्या वनवासात होते तेव्हा त्यांनी हे मंदिर बांधलं होतं. हो. मस्त गणपतीची मूर्ती इथे कोरलेली, म्हणजे पानांचे कान दिलेत एकदम भारी, असं कलाकार. तर आता आलो आम्ही महाराज मध्ये स्ट्रॉबेरी क्रीम आणि आईस्क्रीम खायला. आणि मी आता मागवलंय पिस्ताशियो आईस्क्रीम, खूप छान लागतं. यामध्ये पिस्ताचे हे पण आहेत, bites पण आहेत. तर इथे जे स्पेशल आम्ही खायला आलेलो स्ट्रॉबेरी क्रीम, ते पण आलेलं आहे. आणि मस्त वाटतंय, चांगलं वाटतं. दिसायला पण किती भारी वाटतं, तुम्ही बघू शकता. थोडीशी इथं पण नको मला भरपूर सारे वेन्ना लेकच्या इथे घोड्यांची नावं पाहू शकता तुम्ही. रफ्तार, रजनीकांत, परत हिरो, रॉकी आणि बॉबी, बिग बॉस, अजून एक नवीन शेरा, A1 शेरा, राठोड, बॉबी, चॅम्पियन. चॅम्पियन. मस्तच नाव आहेत. आता आपण चाललेलो आहोत वेण्णा लेकला बोटिंग करायला, पेडल बोट, रॅम्बो. चला तर आता पेडल बोटिंग करायला, लाईफ जॅकेट घातले आणि 1 तासासाठी पेडल बोटिंग करणार आहे. पाय दुखतील पण आता आम्ही मजा करणार आहे ह्या लेक मध्ये. अतिशय मस्त थंडगार वारं सुटले, लेकही शांत आहे, त्याचा खूप मस्त वाटणार. आम्ही बोट मधून निघालेलो आहे, पेडल बोट मध्ये बसलोय. पाय सुरू नाही झालं पण आताच पाय दुखायला लागले, बट मजा तर खूप येते. शांततेचं वातावरण आहे, थोडस पावसाचं वातावरण. काळे ढगही आलेत, पण आता आम्ही कोणत्याही परिस्थितीसाठी रेडी आहे. चालू अरे उडलंच नाही मम्मीच्या अंगात. तर आता आम्ही पेडलिंग करत करत आलेलो आहोत उत्तरमुखी हनुमान मंदिराच्या इथे. आणि तिथे व्ह्यू एकदम मस्त दिसतोय, तुम्ही पाहू शकता. सूर्य असा आलाय, काळे ढग मगाशी होते ते आता मागं गेले. अतिशय मस्त नवी सुरुवात असं वाटायला लागलं. एवढी क्लाउड आहे तर सिल्वर लाईन. या कसं भारी भारी वाटतो. पेडलिंग करून बाहेर आलेलो आहे, मस्त वाटत होतं. आणि आता आम्ही जाणार आहोत काही गेम्स खेळायला, जसं की गो कार्टिंग आणि डर्ट बाईक. तर चला बघूया आता काय मजा करतोय आम्ही पुढे. कम ऑन. थंड वातावरण आहे, एकदम थंड हवा सुटली, त्याच्यामध्ये गरम गरम कुल्हड चहा आम्ही पित आहे. तर आता आम्ही चाललेलो आहोत पेनबॉल फाईट खेळायला. मी आणि दादा आम्ही खेळणार आहोत, तर चला मस्ती करूया आता. पेंटबॉल साठी सूट्स घालून तयार झालो आणि आमच्या गन्स पण रेडी करायचे झाले. तर आता पेंट फायर करणार आहे, खूप मजा करणार आहे आता. तर आता मी पेंटबॉल खेळून झालेला आहे आणि डर्ट बाईक वगैरे.
आणि आता आम्ही निघालो आहोत डिनरला एव्हरशाईन रिसॉर्टला. तर चला आता निघूया आपण. एव्हरशाईन रेस्टॉरंटच्या इथे आणि आता आम्ही जाणार आहोत डिनर करायला. म्हणजे खूपच भूक लागली जाम. बघूया आता बुफे आहे काय असेल तिकडे. Oh my god.